शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी गणपती बाप्पा। नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू नगर परिषदेत नव्या युगाची सुरुवात। राजेंद्र लखुमाच्छी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। डहाणू नगर परिषदेत आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी थेट निवडणुकीतून निवडून आलेले राजेंद्र लखुमाच्छी यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। या ऐतिहासिक क्षणापूर्वी शहराच्या मुख्य रस्त्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत राजेंद्र माच्छी यांनी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानत जनतेशी थेट संवाद साधला। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना राजेंद्र माच्छी यांनी डहाणू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या विश्वासाला न्याय देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या पदग्रहणामुळे डहाणूच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे। नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहणावेळी पालघरचे आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार आनंदभाई ठाकूर, शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, माजी नगराध्यक्ष मिहिर शहा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच शिंदे गटाच्या 2 नगरसेविका आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। खानिता जस्मै जदवाखानाम्यहम् अथोत्वं दीर्घायुर्भूत्वा शतवलेशवीरो हतात त्र्यंबकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतातो। गणपती बाप्पा हातामध्ये घेतली। ही निवडणूक पक्षीय होती, परंतु ती डहाणूकरांची होती। राजू माच्छी जसे सांगितलं जातं की जेव्हा एखादी निवडणूक जेव्हा लोक हातामध्ये घेतात तेव्हा काय घडतं, हे महाराष्ट्रातलं एकदम सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डहाणूची निवडणूक आहे। डहाणूच्या जनतेने हे दाखवून दिलंय की तुम्ही कोणी स्वतःला मोठं समजू नका। दिवस आता मी एक जिल्हा प्रमुख आहे, आनंदभाई जिल्हा प्रमुख आहे, ते आमदार होते, आम्ही पदाधिकारी आहोत। कुठलंही पद आज आहे उद्या नाही। आपण आपल्या पदावरती आरूढ होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। कुंदनने या ठिकाणी बहुतेक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये न जाता मी एकच सांगेन की हे पुढचं जे या ठिकाणचं प्रशासन आहे ते चालवताना सगळ्यात पहिले तर ह्या 10 नगरसेवकांनी एक मूठ बांधली पाहिजे आणि त्याचबरोबर समोरचे जे नगरसेवक आहेत ते देखील ह्या डहाणूच्या लोकांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनाही बरोबर घेऊन काम केलं पाहिजे। हे करत असताना काही खेळी खेळल्या जातील, कुंदन आपल्याला कल्पना आहे राजकारणात काय घडते ते, पण त्याची कोणी चिंता करायची गरज नाही। या ठिकाणी अतिशय चांगला कुंदनने जो शेवटचा वाक्य वापरलेला आहे का राजू हा लोकांच्या मनातला या ठिकाणचा उमेदवार होता आणि म्हणून लोकांनी ती निवडणूक हातात घेतली। आणि कसं आहे, सर्वसामान्यातला नगरसेवक जो होता 20 वर्ष तो आता सर्वसामान्यांचा नगराध्यक्ष झालेला आहे। आणि एक डहाणूचा इतिहास आहे। 92ला नगरपालिका स्थापन झाली, दादीशेठ इराणी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाली, तेव्हापासून आतापर्यंत जे नगराध्यक्ष झाले त्यांची कारकीर्द आपण सगळ्यांनी बघितलेली आहे जुन्या मंडळीने। आणि त्याच्यात ज्यांची कारकीर्द चांगली नव्हती त्यांना लोकांनी नाकारलेला आहे। या ठिकाणी 2 माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उभे आहेत ज्याने हा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत। इकडे मिहिर शाह आहे, इथे रवींद्र फाटक आहेत, हे नगराध्यक्ष आहेत माजी। ह्या सगळ्यांना अनुभव आहे, त्यामुळे मला वाटतं कामकाजामध्ये काय फारशी अडचण येणार नाही, टीम वर्क करून सगळं करता येईल। पण पुढच्या काळामध्ये जे काही मागे घडलं ते पुसून काढायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासन देऊन लोकांना, जो गोरगरीब जनता ज्याने तुम्हाला निवडून दिलेला आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मताची किंमत हे त्यांच्या कामातून, आपल्या कामातून त्यांना द्यायची आहे। मला खात्री आहे काही जे टीम वर्क आहे पुढेच राहील, कारण आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय आपले शिंदे साहेब असतील, शिंदे साहेब स्वतः इथे आले आणि त्यांनी या ठिकाणी सगळ्यांमध्ये दोष निर्माण केला हे मला सांगावंच लागेल। ज्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे सर्व लोक एकत्र आले, सगळ्यांमध्ये एकी निर्माण झाली। आणि रवींद्र फाटक साहेबांचा मी जरूर या ठिकाणी उल्लेख करेन
का त्याने ह्या ठिकाणी जास्तीत जास्त